नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की SIP किती सेफ आहे, म्हणजे रिक्स आहे का नाही. आता हे तुम्ही ठरवायचं स्वतः. ओके ओके आता काय गॅरंटी, हे FD ची गॅरंटी सांगू लागले लोक मला, तर SIP ची गॅरंटी सांगायची आहे. किती सेफ आहे आपण हे सांगावं म्हटलं. ओके, गॅरंटी कशाचीच नाही माणसाची, उद्या काय होईल याची गॅरंटी नाही. SIP ची त्या FD ची गॅरंटी कुठे घेऊन बसता. पहा हे पहा, आता पहिलेचे अगोदरचे लोक काय करायचे माहितीये का. अगोदरचे लोक ग्रामीण भागात आता पण आहेत, काय काही एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर ते काय करतात, 500, 1000, 100, 200 आपल्या गल्ल्यामध्ये टाकत राहतात. आणि काही जर एखादी वस्तू घ्यायची असेल तर ते पैसे गल्ला फोडतात आणि विकत घेतात. ओके, आणि काही लोक काय करतात पहा, ज्याच्याकडे समजा मुबलक पैसा आहे, म्हणजे आपलं स्वतःचा उदरनिर्वाह धरून थोडेफार पैसे मागे टाकतात किंवा जमा करतात आणि ते थोडे पैसे FD मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि गुंतवतात. आणि त्याला असं वाटते की त्याचा पैसा वाढायला, पण त्याला जे हे एक कॉन्सेप्ट असते, महागाई, इन्फ्लेशन रेट, महागाई वाढायली हे कळत नाही लोकांना. आता काय विषय मध्ये, हे पहा, महागाई, इन्फ्लेशन रेट म्हणतात, आणि हे तुमची FD. पहा आता याच्यात काय टक्के, किती टक्के, 0% कशी रिटर्न देते हे पहा. जर समजा तुम्ही जर FD 6% जर च्या रेटने केली, 6%च्या रेटने केली, किंवा 6.5%च्या रिटर्न टक्क्याने FD केली, तर त्याची जे इन्फ्लेशन रेट असते, महागाईचा रेट, ते पण भाऊ कोणत्याही अर्थव्यवस्थेचा जर 5-6% तर इन्फ्लेशन रेट असतेच आणि असायलाच पाहिजे. 4-5%, 5-6%. जर सर ते कमी असेल तर ती इकॉनॉमी कोडमोडून जाते, ती महागाई, म्हणजे तिच्या ती अर्थव्यवस्था घाईस, म्हणजे डबघाईस येते. आणि जर समजा 6-7%च्या वरी जर असेल तर महागाईमुळे लोक त्रस्त होतात. म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेची महागाईचा रेट हा 4 ते 5 किंवा 6%च्या वरी नसू नये, असं इकॉनॉमिक्स मध्ये संकल्पना आहे. ओके, मनान नाही सांगत. पहा आता 6% जर FD केली, तुम्ही जर यावर्षी 100 रुपये जर गुंतवले, त्याचे 106 रुपये भेटणार उदाहरणार्थ. आणि तेच जर पुढच्या वर्षी जर आपण इन्फ्लेशनचा रेट पडला 6% वाढणार, म्हणजे 6 रुपये वाढणार. 106 मायनस 106 झाले 0%. घ्या बेनिफिट 0%. आला का 0% FD रेट. त्याच्यामुळे म्हणतो FD जे करते ना ते काहीच नाही, जितक्या तितकेच पैसे ठेवते. ओके, आता जर समजा उदाहरणार्थ आणखीन पहा, 1 लाख रुपये जर समजा तुम्ही FD मध्ये टाकले, किती वर्षासाठी, 15 वर्षासाठी. 15 वर्षासाठी नंतर त्याची व्हॅल्यू पहा किती होती. टोटल व्हॅल्यू 2,44,322 रुपये होती. किती टक्क्यानं, 15 FDच्या रेटनं. आणि 1 लाख रुपये जर समजा तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट, तुम्हाला रिस्क घ्यायची नाही, स्मॉल कॅप मध्ये नाही घ्यायचं बॉल, मिड कॅप, लार्ज कॅप नावाने म्युच्युअल फंड आहेत, तिच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जर समजा केली, तर 1 लाख रुपये जर लमसम इन्व्हेस्टमेंट केली 15 वर्षासाठी, ओके, तर 15% जर रिटर्न येते भाऊ. मिड कॅप आणि लार्ज कॅप मध्ये जरी टाकले तर चांगल्या शेअर मार्केट जर समजा आपली इन्व्हेस्टमेंट लोक करत राहिले आणि जर आपली इकॉनॉमिक्स अशीच जर वाढत जर गेली, तर 15% मिड कॅप, लार्ज कॅप मध्ये पण रिटर्न येऊ शकते. जास्त आहे पण मी आपण 15% धरायलो सरासरी. 15 वर्षे टाकली तर त्याचे 9,36,310 रुपये एवढा कॉर्पस होते. हे 2,44,322 रुपयाची अगरबत्ती कुठं लावायली पहा ना, 9,36,000 व्हायलेत नाही, तर इथं तर 0% व्हायले. ओके, हे झालं FD आणि SIP. ओके, आता आपल्याला मुद्दा, मेन मुद्दा पहा काय आहे, SIP किती सेफ आहे सांगायची होती. ओके, पहा आपल्या भारतामध्ये SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट किती रुपये होत असतील. समजा आता तुम्ही करत नाही ते विषय सोडून द्या, पण SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट किती रुपये होती माहिती का. 20,000 करोड रुपये दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट होतात भारतामध्ये म्युच्युअल फंड मध्ये. त्याला आपण DIs म्हणतो, डोमेस्टिक इन्व्हेस्टर. भारतात जे लोक, काही लोक इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणजे ते आता येडे आहेत का, विषय असा असते. आणि जर समजा आतापर्यंत तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचं लय मोठं राहिलं, तुम्ही टॉप 10 मधले घ्या ना म्युच्युअल फंड, ज्याचं की रिटर्न त्याची खात्री आहे, ज्याचे टॉप 10 चे जर म्युच्युअल फंड तुम्ही निवडले, तिच्यामध्ये पैसे टाका. बाकी इकडे तिकडे कशाला टाकायचेच नाही.
आणि जे हे लॉंग टर्म साठी महत्वाचं आहे बरं, हे लॉंग टर्म असायला पाहिजे. तुम्ही म्हणले 1, 2, 4 वर्षाचा कार्यक्रम आहे भाऊ घरी बस करू नको, ती एफडीच करतो तुपली आणि तो तुपलं पाहून घे, तो पाप पुण्य तो तुपलं पाहून घे, त्याचा काही विषय नाही. हा लॉंग टर्म साठी एसआयपी म्हणाले मी, लमसम करा का एसआयपी करा लॉंग टर्म साठी. टॉप 10 चे राहिले भाऊ, टॉप 5 चे कर, टॉप 5 चे म्युच्युअल फंड कर ना तू एसआयपी त्याच्यामध्ये किंवा लमसम मध्ये. ओके 20,000 करोड रुपये दर महिन्याला या स्टॉक मार्केटमध्ये येतात, शेअर मार्केटमध्ये 20,000 रुपये महिन्याला. तुम्हाला करायचे किती, 500, 1000, 2000, 5000, 10,000 का एकटे करणारा 20,000 करोड रुपये. ओके आणि आतापर्यंत जर बघितलं ना भाऊ, कोणताही लॉंग टर्म मध्ये, लॉंग टर्म मध्ये म्हणाले मी, पहिले शब्द अगोदरच विचारायलो, लॉंग टर्म मध्ये आतापर्यंत कोणताही म्युच्युअल फंड असू द्या, चांगला समजा म्युच्युअल फंड असू द्या, चांगल्यामध्ये करायचे, वाईट मध्ये करायचे नाही. चांगला व्यवस्थित पाहून त्याची माहिती पाहून घेऊन, जर समजा त्याला जर विचारून, समजा कोणाला ज्याला माहिती आहे त्याला विचारून, समजा तुम्ही बँकेच्या माहितीनुसार तुम्हाला कोणत्याही फायनान्शियल ॲडवायझरनुसार जर समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली म्युच्युअल फंड, त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. त्या म्युच्युअल फंडनं आतापर्यंत, माझ्या माहिती सांगतो, कोणत्याही म्युच्युअल फंडनं आतापर्यंत निगेटिव्ह रिटर्न दिले नाही, तर खराब म्हणजे समजा त्याचं रिटर्न चांगलं नाही. आणि असल पण एखादा सोडून द्या, पण 99% तर भाऊ चांगलेच रिटर्न देतात. आणि एफडी पेक्षा तर चांगले जास्तच रिटर्न देतात. प्रत्येक म्युच्युअल फंडचं पहा 8-10% वरीच रिटर्न आहे, कोणताही खराब असू द्या. आणि जर समजा त्यानं जर रिटर्न जर नाही केले ना, चांगलं रिटर्न नाही आलं, तर त्याचे म्युच्युअल फंड चालणार नाही. ही महत्वाची गोष्ट असते. आता हे 20,000 करोड रुपये जे इन्व्हेस्टमेंट यायले हे कोणाकडे चालले, तर हे मोठमोठ्या कंपन्या, ते एमसी म्हणतात त्याला, त्या मोठमोठ्या कंपन्यामध्ये चालले, तर त्याच्यावर मॅनेजर बसवले राहतात. आपल्याला जरी कळत नसेल तर काही तर लोक असतील ना की म्युच्युअल फंड मध्ये त्याला इन्व्हेस्टमेंट कळत असेल. काही हुशार लोक आपण कधी, पण ते तर काही हुशार आहेत ना की ते एवढाले पैसे मॅनेजमेंट करायला, त्याला कळायला पाहिजे ना कोणत्या शेअर मध्ये गुंतवायला पाहिजे कोणते नाही, त्याला कळतंय. हे तर मान्य करावं लागेल ना आपल्याला. आपण जरी येडे असलो, आम्हाला नाही कळत, पण काही लोकांना तर कळते ना. तर ते लोक म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे ते जे आपले जे पैसे आहेत ना ते हाताळतात, आणि ते इन्व्हेस्टमेंट कोण्या शेअर मध्ये करायचे, कोण्या कुठं नाही करायचे ते कळते त्याला, म्हणून त्याच्याकडे पैसे जातात. ओके कोणताही म्युच्युअल फंड खराब नसते, फक्त त्याला व्यवस्थित पाहून हाताळून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते. राहिला विषय आता या किती सेफ आहे बघा. एवढे पैसे जर इन्व्हेस्टमेंट होत असेल शेअर मार्केटमध्ये, भारताच्या शेअर मार्केटमध्ये जर 20,000 करोड रुपये जर येत असतील दर महिन्याला, तर एसआयपी करणं किती सेफ आहे हे आता तुम्ही तुमचं ठरवायचंय. ओके मी नाही सांगणार. पण आणि तुम्हाला राहायला विषय एफडी जर करायची असेल तर एफडी करू शकता, माझ्या मतानुसार करू नये. पण मी फक्त एकमेव माझा उद्देश आहे की ही ग्रामीण भागापर्यंत माहिती जी आहे ती पोहोचली गेली पाहिजे, हे एकमेव उद्देश आहे. म्हणून एवढे खटाटोप आहेत. ओके कोणत्याही म्युच्युअल फंडनं एफडी पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत असा माझ्या माहितीस तो आहे. एखादा 2 म्युच्युअल फंड सोडून द्या, पण तुम्ही टॉप 5 मध्ये, टॉप 10 मध्ये गुगलवर जायचं, टॉप 5, टॉप 10, टॉप 20 म्युच्युअल फंड टाकायचे. जेवढे म्युच्युअल फंड येते त्याच्याबद्दल थोडीफार माहिती घ्या आणि त्याच्यानंतर तिच्यात इन्व्हेस्टमेंट करा म्युच्युअल फंड. राहिले विषय तुम्हाला जर समजा उदाहरणार्थ 5,000 रुपये जर टाकायचे असतील तुमच्याकडे बा, ओके 5,000 रुपये टाकायचे असतील तर त्याचे तुम्ही काय करा, अर्धेच पैसे 1/2 पैसे म्युच्युअल फंड मध्ये टाकून पहा 5-10 वर्ष, आणि हे एफडी मध्ये टाकून पहा. मग नंतर काय सत्य परिस्थिती येते तुमच्या हाताला, तिच्यावर थोडाफार अंदाज येते तुम्हाला. मग राहू द्यायचे का विड्रॉल करून घ्यायचे तुम्ही पहा. उदाहरणार्थ सांगायला एक्झाम्पल. ओके नाही तर असंही म्हणून समजून घ्या. आणखीन एक सांगतो, जर समजा तुम्हाला एखाद्या माणसाला जर समजा 50,000 रुपये पगार असेल, 50,000 ओके,
रिक्स नाही घ्यायची ना तुम्हाला. तुम्ही बाकी किती टाकायचे टाका. तुम्ही असं समजा की बा आम्हाला 48,000च पगार आहे. समजायला काय जाते, 2,000 रुपये कुठे जात नाही तुमचे. हे 2,000 रुपयाची हिच्यातली उरायलेत ना. असं म्हणा की हे 2,000 रुपयाची मी इन्व्हेस्टमेंट करणार, मी चलो गेले बुडाले पाहून घेऊ काय होते पाहून घेऊ, असं म्हणून तर टाका 2,000 रुपये. आणि हे जर नसेल करायचं तर मग बसा घरी, ते तुम्ही तुमच्या आकाराने पाहून घ्या. ओके, हे माझं सांगायचं काम आहे, मी सांगायलो. ओके, इकॉनॉमिक्सचा थोडाफार अभ्यास आहे म्हणून सांगायलो. आणि असं नाही की आता मी चालते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.